नमस्कार, मी प्राची साळुंखे. रस्ते गेले खड्ड्यात या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आपलं स्वागत. अनेकदा प्रवास करताना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात येतच असतो. मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर या बड्या शहरांसह अनेक ठिकाणी ही खड्ड्यांची समस्या वाढतच चालली आहे. दिवसेंदिवस यामुळे प्रवाशांना मोठा त्रास देखील सहन करावा लागतोय. पावसात तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अनेकदा अपघात देखील होताना आपण पाहतो. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात प्रवाशांचा मृत्यू होण्याची संख्या देखील वाढत चालली आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासन लक्ष कधी देणार, प्रवाशांना अजून किती त्रास सहन करावा लागणार, हे सवाल न्यूज 18 लोकमत या वृत्तमालिकेतून विचारताय. आपण शहरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहूयात. तर जोरदार झालेल्या पावसामुळे विरारमध्ये देखील अनेक ठिकाणी खड्ड्यांची चाळण झाली आहे. तर विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा नारंगी फाटक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो. नारंगी रेल्वे फाटक ते विरार पश्चिम अर्नाळ्याला जाणारा हा महत्त्वाचा अवजड वाहनांचा रस्ता आहे आणि या रस्त्यात स्ट्रीट लाईट नसल्याने अंधारात खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघात देखील या ठिकाणी होत असतात. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. जोरदार झालेल्या पावसामुळे विरारमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न अगदी या रस्त्याला पाहून कोणालाही पडेल. विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा हा नागरी फाटक रस्ता आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. पाचच्या 11 वर्ष आमच्या महानगरपालिकेला झालेले आहेत, पण कुठचाही रस्ता जर नीट पाहायला गेलं तर रस्ता चांगला नाही आहे. कारण की त्या इंजिनियरांना कळतच नाही आहे कुठच्या रस्त्या मार्गावरती कुठच्या गाड्या चालतात. आता हा जो रस्ता आहे हा नारंगी फाटकाचा रस्ता आहे. इथे अवजड वाहनं नेहमी चालतात. त्याच्यामुळे काय होतं की रस्ता कसा खराब होतो ह्याच्यावरती त्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आज आमच्या वसई विरारमध्ये बोलतात ना की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत हा प्रश्न निर्माण होतो आणि या खड्ड्यांमध्ये खूप जणांचे अपघात होतात, ह्याचे जीवहानी होते. ह्याच्यावरती महानगरपालिकेने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मुंबईतल्या पावसात रस्त्यांमध्ये खड्डे नाही पडले तरच नवल. मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालंय. दहिसर गोरेगाव या महत्त्वाच्या पट्ट्यात होणाऱ्या ट्रॅफिक जामला हे खड्डेही जबाबदार आहेत. मुंबईतल्या खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. आपण पाहूया. सुदैवानं यावर्षी दहिसर चेकनाक्यावरून येणाऱ्या ब्रिजला मात्र खड्डे पडले जरी नसले तरी बरोबर खाली म्हणजे ब्रिजचा जो बाजूचा भाग आहे त्या रस्त्यावर मात्र बऱ्यापैकी खड्डे आहेत. आता जर आपण बघितलं मी अगदी कोपऱ्यावर आहे, म्हणजे समोरने येणारी वाहनं अगदी तिथूनही चुकवत येत आहेत खड्डे. तो आपण अगदी सुरुवातीचा भाग बघितला तर ब्रिजच्या खालून जाणारा एक राईट टर्न तिथून खड्ड्यांची मालिका सुरू होते ते अगदी इथपर्यंत. त्यामुळे जेव्हा ट्रॅफिक जाम असतं, आता ही सकाळची वेळ आहे, सकाळी 6:30ची दृश्याची, त्यावेळेला मात्र वाहनांची इतकी गर्दी नाही आहे. पण जेव्हा वाहनांची गर्दी असते तेव्हा हे समोर दिसणारे मोठाले खड्डे चुकवणं आणि हा भाग चुकवणं खूप कठीण जातं. आणि त्यात रस्त्याच्या बरोबर समोर आलं की मधोमध हा खड्डा, म्हणजे मुंबईत प्रवेश करतात स्वागत तुमचं या भल्या मोठ्या खड्ड्यांनी होतं. त्यामुळे वाहनांची गती तर मंदावते, पण या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जामही होतं. सुदैवानं जो ब्रिजचा पट्टा आहे त्यात कोणतेही खड्डे नाही आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब मानावी लागेल. त्यामुळे युद्धपातळीवर हे खड्डे ठीक करणं ही खरं तर आत्ताची गरज आहे. कदाचित MMRD त्याकडं मेट्रोचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्या प्राधिकरणाकडे काम असेल, पण सध्या युद्धपातळीवर हे काम करणं गरजेचं आहे. स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, दहिसर. मी काय म्हणते पुढचं ओबेरॉय मॉलच्या समोरचा उड्डाणपूल, खरं तर उड्डाणपूल कमी आणि खड्ड्यांचं साम्राज्य असलेला एक असा रस्ता की जिकडे वाहनांना आपला वेग कमीच करावा लागतोय. हा पूर्ण ब्रिज म्हणजे जिथून जो हा उड्डाणपूल सुरू होतो
तिथून थेट संपेपर्यंत अशाच पद्धतीनं खड्डे आहेत. त्यामुळे वाहनांना आपली गती कमी करावीच लागते. आणि म्हणून मागचे काही दिवस बघितलं की या पट्ट्यामध्ये ट्रॅफिक जामचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. म्हणजे जेव्हा साधारणतः गर्दीचा काळ नसतो त्या काळातही बऱ्यापैकी आपल्या इथे ट्रॅफिक जाम बघायला मिळतं. आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे इथले खड्डे. जर आपण कॅमेराच्या माध्यमातून या बाजूला दाखवू शकलो तर लक्षात येतं की हा जो रस्ता आहे पूर्ण असा अगदी रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याच्या मधोमध अशा पद्धतीने हे खड्डे बघायला मिळत आहेत. आणि ते थेट उत्तरेपर्यंत म्हणजे जिकडे बघू तिकडे आपल्याला असे गोल 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 बघायलाच मिळत आहे. आणि हे दुसरं तिसरं काही नसून पाणी साचल्यानं दिसणारं हे खड्ड्यांचं रूप आहे. आता आपण जर बघितलं की या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि त्याच्यावरून वाहनं गेली की हा खड्डा अधिक मोठा होतो. साहजिकच आहे की 2-3 दिवस पावसाचा अलर्ट आहे. मुसळधार पाऊस पडण्याची काही भागात शक्यता आहे आणि त्यातही पश्चिम उपनगरात पाऊस अगदी खुल्या दिलानं बरसतोय. अशात या खड्ड्यांचं प्रमाण वाढेल हे मात्र नक्की आहे. पावसानं थोडं उघडीप घेताच पालिकेनं सगळ्यात आधी हे खड्डे बुजवणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतं ट्रॅफिक जाम नाही तर अनेक अपघातांना कारणीभूतही ठरू शकतात. मग ते बायकर असतील किंवा मग 4 व्हीलर असतील यांच्या अपघातांना कारणीभूत पण हे खड्डे ठरू शकतात. अशी इथली स्थिती आहे. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, गोरेगाव, मुंबई. मुंबईतल्या पावसात रस्त्यांवर खड्डे नाही पडले तरच नवल. मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालंय. अंधेरी, सांताक्रूज महत्त्वाच्या पट्ट्यात होणाऱ्या ट्रॅफिक जामला हे खड्डेही जबाबदार आहेत. मुंबईतल्या खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. जेव्हा अंधेरीच्या दिशेनं गाडी येते तेव्हा सरळ सरळ गाडीला ब्रेक लावावा लागतो तो या भागामध्ये. अंधेरीचा फ्लायओव्हर चढण्याआधी बरोबर मधला पट्टा हा खड्ड्यांनी आच्छादलेला बघायला मिळतोय. अगदी पुढे आपण बघितलं तर ट्रॅफिक पोलिसांनीच पेवर ब्लॉक्स टाकून अनेक ठिकाणी खड्डे बंद केलेले आहेत. पण हा जो पट्टा आहे तिथे मात्र अजूनही खड्डे आहेत. बऱ्यापैकी काही ठिकाणी पेवर ब्लॉक्स टाकण्यात आलेले असं आपल्याला बघायला मिळतात. पण तिथे गाडी येताच गाडीला ब्रेक लावावा लागतो किंवा वेग कमी करावा लागतो. या क्षणी ट्रॅफिक कमी असल्यानं बाजूनं गाड्या जात आहेत. त्यामुळे आपण या खड्ड्यांमुळे कसा त्रास होतोय हे दाखवणं थोडंसं दृश्यांमधनं मुश्किल होतोय. पण बायकर्सना आणि मोठ्या गाड्यांनाही साधारणतः रस्ते चुकवावे लागत आहेत. अंधेरीचा असा हा पट्टा आहे जिथे पाणी भरतं. त्यामुळे जिथे जिथे पाणी भरतं अशा पट्ट्यांमध्ये आपल्याला हे मोठाले खड्डे बघायला मिळतात. विशेष म्हणजे लॉकडाऊन म्हणा की यावर्षी मुंबईच्या रस्त्यांवर फार जास्त खड्डे नाही आहेत. कारण मागच्या लॉकडाऊनमध्ये झालेली कामं तेव्हा त्या कामादरम्यान गाड्यांचं कमी असणं, यावेळेलाही जर आपण बघितलं तरी सरसकट जरी सगळ्यांना परवानगी असली तरीही अनेक जण बाहेर न पडताना बघायला मिळतात. कारण 4ची जी काही सीमा आहे आणि पाऊस म्हणजे आत्ता ही दुसरी वेळ आहे की मुंबईत पाणी साचलं आहे. त्यामुळे इतकी जोरदार पाऊसही अजून व्हायचाच आहे. तरी बऱ्यापैकी म्हणजे जसं आपण आता अंधेरीच्या या पट्ट्याबद्दल बोलतोय तरी बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे, बऱ्यापैकी खड्डे आहेत आणि ते खड्डे बुजवण्याचं काम अनेकदा ट्रॅफिक पोलीस करतात. आताही जर आपण बघितलं तर पोलिसांची एक व्हॅन इकडे तैनात आहे, ट्रॅफिक पोलिसांची, जी इथलं ट्रॅफिक जाम आणि इथले खड्डे या सगळ्यावर नजर ठेवून आहे. एकूणच मुंबई खड्डेमय झाली असं म्हणता येणार नाही आहे. पण जे काही खड्डे आहेत ते वेळेस बुजवले तर पावसाळ्याचे पुढचे 2 महिने सुकर जातील इतकीच मुंबईकरांची अपेक्षा. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, अंधेरी, मुंबई. अमरावती शहरात एकीकडे नव्यानेच झालेल्या रस्त्यावर पुन्हा पुन्हा डांबरीकरण करणं सुरू आहे तर दुसरीकडे अमरावती शहरातील महत्त्वाचा समजला जाणाऱ्या इरविन चौकापासून बियाणी पर्यंतच्या 2 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आपण पाहू शकतो यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहन चालकांना
मोठा त्रास सहन करावा लागतो आणि या रस्त्याने शहरातील पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त इत्यादी व्यक्तींची ये-जा असते. मात्र तरीही महानगरपालिका मात्र या रस्त्यांची दुरुस्ती का करत नाहीये असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. पाहूया. मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील हा महत्त्वाचा समाधानारा रस्ता आहे. हा इरविन चौकाकडून हा कलेक्टर ऑफिस आणि विद्यापीठाकडे जाणारा रस्ता आहे. मात्र या रस्त्यात आपण सध्या पाहू शकतो की ठिकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडलेले आहे, जवळपास इरविन चौकापासून तर बियाणी चौकापर्यंत. आणि या रस्त्यावर महत्त्वाचं म्हणजे की वन विभागाचं कार्यालय असो की जिल्हाधिकारी कार्यालय असो की पोलीस आयुक्त कार्यालय, कोर्ट, असे महत्त्वाचे जे सगळे डिपार्टमेंट आहे, सगळ्या डिपार्टमेंटला जाणारा रस्ता जो आहे तो हा रस्ता आहे. मात्र एवढंच नव्हे तर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तसुद्धा या रस्त्याने जातात. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील हा रस्ता आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. अनेक ठिकाणी या रस्त्याची चाळण झालेली आहे. पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर या गड्ड्यात पाणी साचलं जाते आणि त्यामुळं अनेकांचे अपघातसुद्धा या रस्त्यावर झालेले आहे. मात्र अजूनपर्यंत महानगरपालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आणि वकील आहेत, त्यांना आपण नेमकं विचारा. भाऊ, मला सांगा, हा रस्ता अनेक दिवसापासून खराब झालेला आहे, तुम्ही काय सांगा? अमरावती शहरातला अतिशय दरवळीचा आणि VIP वस्ती म्हटलं तरी चालेल. कलेक्टर ऑफिस तो तुमचा गरला चौक आणि ह्या रस्त्याने महापौर जातात, कलेक्टर जातात, तुमच्या जिल्हा परिषदेचे मोठे उच्च अधिकारी जातात, आयुक्त जातात. तरी पण त्यांना हा जर गड्डे दिसत नसेल तर याला काय म्हणायचं. त्यामुळे प्रतिकार सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे तर येत्या 2 दिवसात जरी रस्ते चांगले झाले नाही तर मोठं आंदोलन छेडणार आहे. तरी वेळीच त्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यावी अशी माझी विनंती. निश्चितच सामाजिक संघटनेने आंदोलन इशारा दिलेला आहे. माझ्यासोबत वकील आहेत. तुम्ही सांगा, तुम्ही रस्त्याने नेहमी जाणं येणं करता, रस्त्याची काय अवस्था आणि काय तुम्हाला अनुभव आला? हा आमचा नेहमीचा रोड आहे. या रोडने आमचे सर्व न्यायाधीश मंडळी तसेच सर्व वकील मंडळी आम्ही या रोडने जातो. परंतु या रोडची जर दशा पाहिली तर यामध्ये खास खडके आणि जेव्हा पाणी येते त्या पाण्यामध्ये कुठं गड्डा आहे की गड्ड्यात पाणी आहे हे सुद्धा दिसत नाही. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे. आणि या रोडनं जेव्हा जातो तर तुम्ही आता बघितलं असेल की आताच एक जस्ट ॲक्सिडेंट होता वाचलेला आहे. हा गड्ड्याच्यामुळं खूप मोठे सामाजिक प्रश्न पण सुद्धा निर्माण झालेले आहे. हा रस्ता जर बघितला आपण, हा अतिशय शहरातला महत्त्वाचा रस्ता आहे. महत्त्वाच्या मार्केटपासून तर विद्यापीठाकडे जाणारा रस्ता आहे. मात्र इरविन चौकापासून तर बियाणी चौकापर्यंतचा 2 ते 3 किलोमीटरचा जो पॅच आहे हा अतिशय खराब झाला आहे. त्यामुळं प्रशासनानं आता तरी जाग यावी आणि महानगरपालिकेनं या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करावी अशी अपेक्षा जी आहे ती सामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे. पुढे स्वागत संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर इकडे चंद्रपूर शहरातही खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेत. चंद्रपूर शहरातून जाणाऱ्या अंचलेश्वर गेट मार्गावर मोठा खड्डा पाहायला मिळतोय. हा मार्ग चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली या मंदिराकडे जातो आणि यासोबतच राज्य महामार्गाला देखील हा मार्ग जोडला जातो. या मार्गाची देखील दुरावस्था झालेली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी. पाहूया. चंद्रपूर शहरातील हा मुख्य मार्ग आहे जो महाकाली मंदिरला जातो आणि त्यासोबतच राज्य महामार्गालाही जोडतो. त्या ठिकाणी काही विकास कामाकरिता खोदकाम करण्यात आले साधारण महिन्याभरापूर्वी आणि त्यानंतर या रोडची अशी अवस्था झालेली आहे. तो खोदकाम तर केला, त्यानंतर जो काम होतं त्या सगळं रस्ता हा बरोबर करण्याचा तो करण्यात आलेला नाही. जवळपास इतका मोठा खड्डा हा पडलेला आहे. या ठिकाणी दुर्घटनाही झालेल्या आहेत. काही लोकांनी, इथल्या लोकांनी काही पडलेल्या लोकांना उचललेलं आहे. यापेक्षाही मोठ्या दुर्घटना इथं होऊ शकतात. आणि आपण याच्या खड्ड्याची आहे जी लांबी रुंदी मोजूया. ही याची लांबी जी आहे ती साधारण 8 फुटाची आहे. इतका मोठा हा खड्डा हा मुख्य मार्गावर आहे. तर यासोबतच याची जी रुंदी आहे ती साधारण 7 फुटाचा हा 8 बाय 7चा हा रस्त्यात गड्डा पडलेला आहे. इतका मोठा खड्डा हा पडलेला असून या संदर्भात आत्तापर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. जर हा वेळीच खड्डा बुजवला न गेला तर अजून मोठ्या दुर्घटना होऊ शकतात. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. तर वाशिममध्ये काय परिस्थिती आपण पाहूयात. वाशिम शहरातही खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्यानं संतप्त भाजपा आमदार लखन मलिक यांनी जागरण आंदोलन देखील केलंय आणि यावेळी त्यांनी खड्ड्यांची पूजा आरती केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि मी बार नगर परिषदला मुख्य अधिकारीले पत्र दिले, स्वतःहून बोलून त्यांना सांगितलं की वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात शिवाजी चौक, आंबेडकर पुतळा या सगळ्या आपल्या वाशिममध्ये मोठे गड्डे पडलेले आहे. आपण त्या गड्ड्याची काही ना काही व्यवस्था केली पाहिजे. आणि या लोकांना मोठ्या प्रमाणात या आजार वाढले, लोकांचे काही मणके, कंबराचे मणके गेले, काही मानाचे मणके गेले. या गड्ड्यात बरेच लोक बाया लक्ष्मी पडलेले आहे. यामुळे मी आज या आंदोलन करत आहो आणि माझी मागणी आहे की ताबडतोब हे गड्डे बुजवा अशी माझी नगर परिषदला सांगणं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांची देखील दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतं आहे. शहर तसंच ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेत. शहरातील गोवर्धन घाट पुलावर तर 1 फुटावर खड्डा पाहायला मिळतोय. दरवर्षी या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती केली जाते, पण पुन्हा रस्त्यावर खड्डे पडताना पाहायला मिळतात आणि खड्ड्यामुळे इथे नेहमीच अपघात देखील होत असतात. या ठिकाणच्या नागरिकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या रस्त्यांची देखील फारच दुरावस्था झालेली. आता आपण या रस्त्यावरती आहोत. त्याचं नाव आहे गोवर्धन घाट उड्डाण पूल. या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. नागरिकांना, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन या खड्ड्यांवरून वाहन चालवावं लागतं. विशेष म्हणजे दर पावसाळ्यात या पुलावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र पहिलाच पाऊस पडला की नंतर पुन्हा खड्डे जैसे ते होऊन जातात. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही वाहनधारक देखील आपल्यासोबत आज इथे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगा की किती खडतर प्रवास आहे या रस्त्यावरचा? सर, आज सांगायची अशी हालत झालेली आहे की तुम्हाला सांगता पण येणार नाही. आज तुम्ही अक्षरशः बघू शकता, सर्व नागरिक आज इतके त्रस्त आहेत त्या खड्ड्यामुळे. आज पाण्यामध्ये खड्डा पाण्यात आहे का पाणी खड्डा आहे, नांदेड खड्ड्यात आहे का, असं होऊन प्रश्न निर्माण झाला नागरिकापुढे. आज आम्हाला इतकं त्रास व्हायला या खड्ड्यामध्ये गाडी चालते वेळेस. आज संध्याकाळी गेलं तर अंग इतकं दुखणं, हे दुखणं, परेशानी इतकी व्हायली, खूप परेशानी व्हायली. आज तुम्ही अक्षरशः बघता की जिथेही जा तिथं खड्डे, जिथेही जा तिथं खड्डे. ह्या खड्ड्यामुळे अक्षरशः असं वाटायलं की नांदेडचं नाव बदलून टाकून देऊन खड्डे हे नाव ठेवावं असं आज ही हालत वाटायली सगळ्या नागरिकांना. परत दुरुस्ती केली जाते खड्ड्याची, मग पुन्हा खड्डे होतात? नाही, दुरुस्ती हे थातूर मातूर स्वरूपामध्ये केल्या जाते. आणि नेहमी कसं आहे, इथं पाणी पडलं की पूर्ण रस्ते इथं उकळून जातात. बांधकाम मंत्री नांदेडचे असूनसुद्धा रस्त्याची एवढी दुरवस्था झालेली आहे की, आणि हा नांदेडचा मुख्य रस्ता आहे. या साईडला डॉक्टर लाईन खूप मोठ्या प्रमाणात आहे. पेशंट ह्याच रस्त्याने येत असतात. त्यांना दुनियाच्या त्रास सहन करावा लागत आहे. तरी आमचे नांदेडचे मंत्री हे डोळे झाकपणे इथूनच जातात, पण त्यांच्या बी लक्षात पण येत नाही की आपल्याच नागरिकांना एवढा त्रास होत आहे. आमची एवढीच विनंती आहे की तात्काळ हे रस्ते दुरुस्ती करून नांदेड शहरातील नागरिकांना या त्रासापासून मुक्त करण्यात यावी, एवढी विनंती आम्ही शासनाशी करतो. हा एकच रस्ता नाही तर जिल्ह्यामध्ये किंवा शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे, मात्र थातूर मातूर दुरुस्ती केली जाते आणि त्यानंतर पुन्हा तीच अवस्था रस्त्यांची होऊन जाते. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात न्यूज 18 लोकमतची विशेष वृत्तमालिका रस्ते गेले खड्ड्यात. तर आता बीडमध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहूयात. बीडमध्ये देखील रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळत आहेत आणि या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना अपघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे आणि यामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय. लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जावेत अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जाते. तर या नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. आपण पाहूया. रस्त्यावरचे जे खड्डे आहेत यामुळं अनेक शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत आणि या खड्ड्याच्या दुरुस्ती संदर्भात प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील त्यांच्याकडून ते दुरुस्त केले जात नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो. माझ्यासोबत सामान्य नागरिक आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे बीड शहर असेल इतर ठिकाणची? भरपूर रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत. येता जाताना महिला टू व्हीलरवर जात आहेत, ते पडत आहेत. वारंवार हे अपघात चालू आहेत. गव्हर्नमेंट रोड टॅक्स घेत आहे तरी पण रोडवरती खड्डे आहेत. अच्छा, खड्ड्याच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर कुठल्या प्रशासनाला तुम्ही सांगता रस्त्याच्या संदर्भात आणि त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं?
जे गुत्तेदार ज्यांना शासन टेंडर देऊन हे काम करत आहे रस्त्याचं, त्याची जी नियमावली 5 वर्षापर्यंत त्याचं रिन्युवेशन केलं पाहिजे. तर तसं जर शासनाने त्यांच्यावर कंपल्शन बॅन केला की बाबा तुम्ही रस्त्याची दुरुस्ती प्रत्येक वर्षाला रिपेरिंग जर केली तर ही खड्ड्याची अवस्था लवकरच कमी होईल. पण ती त्या पद्धतीने शासनाने त्याच्यावर त्या गुत्तेदारावर किंवा त्या कंपनी जी काम करते रोडचं त्याच्यावरती जबाबदारी नेमून दिलेली पाहिजे. कुठेतरी अधिकाऱ्याचं आणि या गुत्तेदारांचा लागेबांधा आहे का आणि याच्यामुळे हे खड्डे रस्ते आणि निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत का? तसंच म्हणायला हरकत नाही, कारण सध्या रोडवर जे खड्डे दिसतात त्याच्यामध्ये झाडं लावण्यासारखे खड्डे झालेले आहेत. अच्छा, पावसाळ्यात आणखी काय काय परिणाम होतो? रस्ता खराब झालेला असेल की लगेच पावसाळ्यात पाण्याने ह्याने असा उलटून पडतो आणि पाणी साचलेलं असते. पाण्यात खड्डा आहे का खड्ड्यात पाणी हे लक्षात येत नाही, किंवा रोड कुठे, ह्या दोन्हीच्या गोष्टीमुळे लक्षात येत नाही. त्याच्यामुळे नागरिकांचे हाल होते. बीड शहरामध्ये जाणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्याची काय परिस्थिती, ग्रामीण भागातली काय स्थिती आणि यामुळं वैयक्तिक तुम्हाला काय काय अडचणी येतात? नाही, अडचणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. रस्ते हे सगळ्यात महत्त्वाचं एक माध्यम आहे. दळणवळण जर नसेल व्यवस्थित तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विकास हा ग्राह्य धरू शकत नाहीत. ग्रामीण विकास असेल किंवा शहरी विकास असेल तर त्याच्यात प्राधान्यानं रस्ते हे महत्त्वाचा घटक आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. अनेक राज्यांना आणि शहरांना जोडणाऱ्या अहमदनगर मनमाड महामार्गाची दैना झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालेल्या या महामार्गाची 1 महिन्यापूर्वी 10 कोटी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता पुन्हा उखडलाय. अनेकांचे अपघात होत आहेत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. अहमदनगर मनमाड महामार्गावरून आढावा घेतलाय आणि नागरिकांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. पाहूया. अहमदनगर जिल्ह्यातल्या नगर मनमाड महामार्गावरती सध्या मी आहे. या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून अगदी चाळण झालेली आहे. आपण आता इथे बघू शकतो 1 महिना झाला फक्त हा रस्ता तयार होऊन. मात्र अवस्था अशी आहे की रस्ता आहे की खड्डे कळत नाही आहे. 10 कोटी रुपये खर्च करून याच्यावरती जे खड्डे पडलेले होते जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावरचे हे सगळे खड्डे बुजवण्यात आले. मात्र पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. काही नागरिक आपल्यासोबत आहे. काय परिस्थिती आहे या महामार्गाची आणि इथले तुम्ही रहिवासी आहात, काय अडचणी येतात? साधारण महिन्यापूर्वीच या रस्त्याचं काम झालेलं आहे. पण रस्त्याचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि जे पावसाचं पाणी आणि सरसुद्धा नाही, म्हणजे शेतातसुद्धा शेतकऱ्यांचा पूर्ण हाल होतात. पाणी जायला त्यांनी चरच ठेवलेलं नाही आणि ज्यावेळेस रस्त्याचा पाऊस होतो समजा हे प्रॉब्लेम येतो ते पाणी त्यांनी वाहण्यासाठी काहीतरी त्यांनी नियोजन करायला पाहिजे. त्याच्यामुळे रस्ता बनवताना कुठेतरी बाजूचे जे गटार आहेत ते बनवले नाही. त्यामुळं पाऊस पडला की त्यानंतर जे पाणी साठतं ते शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जातं, घरामध्ये जातं. त्यामुळं त्यांचंही नुकसान होतं आहे. रस्त्यावरती अनेक अपघात होतात, त्याच्यामध्ये अनेकांची बळी गेलेत, वाहनाचं नुकसान होतं आहे. आणखी काही नागरिक आहे, काय वाटतं काय परिस्थिती आहे या रस्त्यावर चालताना? ह्या रस्त्यावर अक्षरशः गाडी चालवायला तर म्हणजे मोटरसायकलवाल्याला तर गाडी चालवायला जमतही नाही आणि 4 चाकी ज्यांच्याकडे गाड्या आहेत तर खड्डे आपण तुम्ही तर बघतच आहात कशा प्रकारचे खड्डे झालेत. हे 10 कोटी रुपयाचं काम यांनी केलं म्हणताय. तर 10 कोटी रुपयाचं काम कुठल्या अर्थाने हे वाटतंय तुम्हाला ते तरी आम्हाला सांगा. आणि जे काय आज वाहनांची जी काय हाल होत आहेत, गाडी चालवताना दुचाकी स्वार असतील, 4 चाकीवाले असतील, अक्षरशः म्हणजे जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करत असतात. अक्षरशः खूप बळी गेलेत. ॲक्च्युली रोजच्या रोज ह्या रस्त्याला अपघात काही ना काही चालूच असतात. त्यामुळं अनेक निष्पाप अशी बळी ह्या रस्त्याने घेतलेले आहेत. शासनाचं याकडे खूप काही दुर्लक्ष झालं आहे. यांनी आता 1 महिनाभरापूर्वी हे काम केलेलं आहे रस्त्याचं. आणि महिनाभरापूर्वी काम केलंय मात्र तरीसुद्धा या रस्ता अजूनही व्यवस्थित झालेला नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं भिजत गोंगळं पडलेलं आहे. हा रस्ता केंद्राकडे वर्ग केला जाणार होता मात्र अजूनही तो झालेला नाही. त्यामुळे ना घरका ना घाटका अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. अनेक राज्यांना जोडणारा, अनेक गावांना जोडणारा हा महामार्ग आहे. दररोज हजारो वाहनं या मार्गावरून वाहत असतात. शिर्डी आणि शिंगणापूरला जोडणारा देखील हा रस्ता आहे. अनेक भाविक या ठिकाणाहून जात असतात. अनेकांचे अपघात होत आहेत, जीव जात आहेत. आत्तासुद्धा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. ही सुधारणार कधी आणि हा रस्ता नागरिकांसाठी चांगला होणार कधी हाच प्रश्न आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.
तिकडे भुसावळ शहरातील प्रमुख रस्त्यावर जीवघेणे खड्डे तयार झालेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलंय आणि त्यामुळे नागरिकांना प्रवास करणं धोक्याचं बनलंय. या खड्ड्यांविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. भुसावळमधील रस्त्यांवरील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. पाहूया. प्रमुख मार्ग असणारा हा एक मार्ग आहे. या मार्गावर गेले कितीक वर्षापासून इथे रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. भुसावळ शहरातील प्रत्येक रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना कशा प्रकारे त्रास होत आहे. सर, काय बोलणार तुम्ही? दररोज तुम्ही या रस्त्याने येणं जाणं करता? हा भुसावळ सर एक भुसावळ जंक्शन आहे रेल्वेचा. आणि इथे जर आपण पाहायला गेले अमर स्टोअरपासून तिकडे सतारा पूलपासून तर आंबेडकर चौकपर्यंत इथे रस्ते इतके गड्डे आहे, पण आजपर्यंत कोणतेही गड्डे सरकारने बंद केलेले नाही. ज्याची सत्ता आहे त्यांनी कोणतेही कामं केले नाही. पण जेवढे नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, त्यांनी फक्त पैसे खायचे कामं केले. भुसावळ शहरात वाढायचा कोणताही विकास केला नाही. 5 वर्ष पूर्ण झाले होत आहे, पण आतापर्यंत कोणतेही कामं केली. जर सांगायला गेले तर काय म्हणे फंड नाही आहे, हे नाही ते नाही. आणि जिथे कामं करायचे तिथे लोक करत नाही. आणि इथं म्हणतात की रेल्वेची हद्दी आहे, आम्ही करत नाही. रेल्वे म्हणते आमची हद्दी नाही. आणि मग कसं काय चालणार? आम्ही भुसावळ शहरात 40 वर्ष 60 वर्षापासून राहत आहे. इथं जेव्हापासून आमचा जन्म झाला तेव्हापासून पाय राहिले की गड्डे शिवाय काही दिसत नाही इकडे. कुठे बी काय ज्या तुम्ही गड्डे दिसणार. विकासाचे काम नामावर बोम आहे. फक्त पैसे खायचे काम सुरू आहे नगरपालिकामध्ये. सांगायला गेले तर अंगावर येता काय तुम्ही कसं काय म्हणतो. तुम्हाला काय, आम्ही टॅक्स भरणारे माणसं आहे. लाईट बिल असो, रोड टॅक्स भरणं, काही म्हणा, आम्ही 1 नंबरचे कामं करणारे टॅक्स भरणार. आम्ही सुशिक्षित लोक आहे, आम्ही टॅक्स भरता. पण आम्हाला टॅक्स भरल्यावर आम्हाला जर सुविधा भेटत नसेल तर हे नगरपालिकेमध्ये सत्ता कोण आहे, काय कामाची? इथले जे भुसावळकर आहे यांच्यामध्ये कसं संतापाची लाट दिसून येत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे गटनेता आहे, आपण गटनेत्यातर्फे जाणून घेऊ. सर, मला हे सांगा, गेले कित्येक वर्षापासून हा भुसावळ शहरामधले प्रत्येक रस्त्यावरती मोठमोठे खड्डे झालेले आहेत. तुम्ही इथे विरोधक म्हणून गटनेता आहे, काय बोलणार आहे? सर्वप्रथम मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी सरकार आहे त्यांचा निषेध करतो. गेल्या 5 वर्षापासून हा जो रोड आहे, या रोडची दयनीय अवस्था अशीच आहे. कुणीतरी पत्रातून खर्च करून खर्चाने इथं मुरुम टाकण्याचं काम किंवा काही करतं. आज विशेष रस्ता अनुदानातून 14 कोटी रुपये नगरपालिकेचे मंजूर झालेले आहे. परंतु पूर्ण भुसावळमध्ये निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे, भाजपचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या संगनमताने फक्त निधी लाटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि भुसावळकरच्या नागरिकांना अशा यातना भोगावं लागत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधलेला आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आणि यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविड विषयक निर्देशांचं पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पाडलं जाईल अशी ग्वाही दिली आहे. चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण कोविड विषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊनच झालं पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषतः मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचं स्थळ आणि वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार आणि लोकांची नियमित कोविड तपासणी करावी. लसीकरण होईल हे पाहावं अशा सूचना दिल्या. तर याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिनेते सुबोध भावे. सुबोधजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून चित्रपटसृष्टी ज्याची वाट पाहत होती ती वेळ अखेर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे चित्रपटसृष्टीसाठी दिलासा म्हणावा लागेल का? नाही, नक्कीच. सगळ्यात पहिल्यांदा मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो, कारण सातत्याने सगळ्याच क्षेत्रांच्या काम सुरू होण्याच्या बाबतीत त्यांनी पुढाकाराची भूमिका घेतली. आपल्याकडे गेल्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शूटिंग सुरू झालं होतं. यावर्षी आपण मधले 2 महिने महाराष्ट्रात शूटिंगची परमिशन नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बाहेर जायला लागली अनेक लोक. पण शूटिंगला परमिशन मिळाली
आजची जी मीटिंग होती ती पर्टिक्युलरली त्याची जी वेळ आहे शूटिंगची, जी आपल्याकडे आता 4 ते 5 वाजेपर्यंतचीच वेळ आहे आणि रात्रीचं शूटिंग आता आपल्याला करायला परवानगी नाहीये, तर ती परवानगी त्यांनी द्यावी आणि शूटिंगची वेळ वाढवून मिळावी यासाठी ही मीटिंग होती. या मीटिंगची प्रामुख्याने समन्वयाची जबाबदारी आदेश बांदेकर यांनी पार पाडली आणि त्यांच्यामुळे आजच्या मीटिंगची सगळी उपस्थिती ठरली. मीटिंगला माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबतच टास्क फोर्सचे डॉक्टर ओक होते, डॉक्टर शशांक जोशी होते, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉक्टर प्रदीप व्यास होते आणि प्रोड्युसर्स गिल्ड ही जी सगळ्यात मोठी संघटना आहे सगळ्या निर्मात्यांची चित्रपटाची, तर त्यांच्या संघटनेतले अनेक पदाधिकारी आज या मीटिंगला होते आणि माननीय पोलीस आयुक्त नगराळे सुद्धा या मीटिंगला उपस्थित होते मुंबईचे. आणि आज या सगळ्या विषयांवरती साधक बाधक चर्चा झाली. आमच्याकडनं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना हेच सांगितलं, आश्वासन दिलं की मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा शूटिंग सुरू झालं आणि जी काही सरकारची नियमावली होती त्या सर्व नियमावलींचं पालन करूनच आम्ही शूटिंग करत आहे. म्हणजे सेटवरती प्रत्येकाचं ऑक्सिजन चेक करणं असेल, ताप चेक करणं असेल, त्याच्यानंतर यावर्षी शूटिंग सुरू झाल्यानंतर सातत्याने 15 दिवसानंतर प्रत्येकाचं RT-PCR टेस्टिंग करणं असेल, तर या सगळ्या गोष्टींची कल्पना आम्ही त्यांना दिली. सेटवरचं सॅनिटायझेशन असेल, या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली की या सगळ्याचं पालन आम्ही प्रत्येक जण आपापल्या सेटवरती करतोय. फक्त ही वेळ जर आम्हाला वाढवून मिळाली, कारण बऱ्याचशा चित्रपटांचं शूटिंग केवळ बऱ्याच वेळेला आपण बघतो की क्रिएटिव्हली तुम्हाला काही ठिकाणी रात्रीचे सीन्स करणं आवश्यक असतं, क्रिएटिव्हली तुम्हाला गोष्ट म्हणून ते फार आवश्यक असतं, पण रात्रीचं शूटिंग नसल्यामुळे ते कधी सुरू होणार, तर त्याच्यासाठी जे अनेक पैसे गुंतवले जातात सिनेमासाठी आणि मग ते तसंच लटकतं, ते काहीच त्याचं पुढे होत नाही आणि मग तोपर्यंत चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनी दुसऱ्या एखाद्या सिनेमाचं काम घेतलेलं असतं, त्यांचा लुक बदललेला असतो, कंटिन्युटीमध्ये अडकलेले असतात. सो अशा विविध कारणांनी ह्या गोष्टी पुढे पुढे जात जातात आणि वर्षभरानंतर पुन्हा एकदा त्याच गोष्टीचं शूटिंग करणं, तोपर्यंत कलाकारांचं लुक सुद्धा बदललेलं असतो, तर ते आर्थिक दृष्ट्या निर्मात्याला परवडणारं नसतं, कारण त्याचे खऱ्या अर्थाने पैसे त्या चित्रपटाला लागलेले असतात. आत्ताच्या काळामध्ये तो रिलीज होईल का नाही ही देखील एक वेगळी भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, पण किमान शूटिंग तरी पार पडावं आणि ते उत्तम पद्धतीने पार पडावं हा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तसेच आम्ही सगळ्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्याच पद्धतीने त्यांनी सर्व प्रकारची काळजी घेऊन जर तुम्ही शूटिंग करणार असाल तर या गोष्टीचा विचार करू आणि अत्यंत पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघू. तुमची जी काही लोकेशन्स मुंबईमधली तुम्हाला रात्रीच्या शूटिंगसाठी लागणार आहेत त्याची यादी आणि त्या लोकेशनला जर डबल शूटिंग होणार नसेल तर त्याची एक लिस्ट माननीय पोलीस बरोबर चर्चा करावी. त्या एक कोऑर्डिनेटर पोलीस आयुक्तांकडनं या गोष्टीसाठी नेमला जावा आणि आमच्यातला एक गट याच्यावरती काम करून त्या सगळ्या शूटिंग माहिती घेऊन मध्ये असं काम पार पडावं आणि सरकारलाही अशा पद्धतीच्या शूटिंगला परमिशन देणं सोपं होईल. अशा अनेक गोष्टी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या, पण मुळात अतिशय पॉझिटिव्ह आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने आजची बैठक पार पडली. बिलकुल. सुबोधजी, युनियन कडून काही त्रास होतोय का? आता सध्याची परिस्थिती काय नेमकी? युनियन कडनं मला आता खरं सांगायचं तर मी सुद्धा शूटिंग करत नाहीये, मी गेले काही दिवस घरीच आहे. त्यामुळे आता तरी या कला दिग्दर्शक राजूच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर ज्या काही गोष्टी बदलल्यात आणि पुन्हा एकदा आदेशनीच या सगळ्या गोष्टीमध्ये समन्वयकाची भूमिका पार पडली. त्यांनी पोलीस आयुक्त आणि सर्व या साईडचे म्हणजे निर्माता असतील किंवा दिग्दर्शक असतील या साईडच्या सगळ्या लोकांची बैठक घेतली आणि आता पोलिसांकडनंही त्या बाबतीतल्या अत्यंत कडक अशा सूचना जाहीर झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या पुढच्या काळात अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडू नये यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असू. बिलकुल. सुबोधजी, आपण पाहतोय की बायो बबल ही संकल्पना देखील आता पुढे येताना दिसते, तर आपल्या मराठी सिनेसृष्टीसाठी त्याचा काही उपयोग होऊ शकतो? त्याच्यातली अडचण आम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली की मुंबईमध्ये शूटिंग करताना बायो बबल हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, कारण आपल्याकडचे स्टुडिओज खूप छोटे आहेत आणि तुमचं युनिट जर 60-70 लोकांचं असेल तर तुम्ही त्यांना कसं ठेवणार तिथे आणि मग
उपलब्ध असलेले टॉयलेट्स, त्यांची स्वच्छता, हायजीन, या सगळ्या गोष्टी आहेत. बाहेर जेव्हा तुम्ही शूटिंग करता मुंबईच्या, तेव्हा तुम्ही एक हॉटेल बुक करता आणि लोकेशन बुक करता, त्यामुळे ते आपोआप बायो बबल सारखंच होतं की हॉटेल ते लोकेशन, लोकेशन ते हॉटेल. पण मुंबईत शूटिंग करताना ही गोष्ट तितकी पॉसिबल नाही आहे. तर ही गोष्ट आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली आणि त्यांनी त्याबद्दल विचार करण्याचं आणि योग्य तो निर्णय घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. आणि मला असं वाटतं की आता ज्या काही सूचना सरकारकडनं येतील त्याच्यामध्ये बायो बबलचा जो मुद्दा होता तर तो सुद्धा आता कंपल्सरी असणार नाही असं वाटतंय. बिलकुल, नक्कीच सुबोधजी, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत जोडला गेलात आणि एवढी महत्त्वाची माहिती आणि तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत संवाद साधलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता वळतोय पुढच्या बातमीकडे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात होणार आहे, तर जिल्हा प्रशासनाने तसे निर्देशच दिलेत. पोलीस प्रशासनाने पंढरपूरमधील मठ धारकांना वारकऱ्यांची अतिरिक्त संख्या वाढू नये यासाठी नोटीस बजावली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात यांनी. पाहूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात होणार आहे आणि जिल्हा प्रशासनाने तसे निर्देश दिलेले आहेत की पंढरपूरमध्ये जी वारकऱ्यांची संख्या जी वारीला होती त्याची दक्षता घेता मठ जी पंढरपुरात 500 ते 600 मठ आहेत त्यांना मठधारकांना नोटिसा काढलेल्या आहेत की जेणेकरून वारकऱ्यांची संख्या तिथं वाढू नये, बाहेर जे कोणी वारकरी येऊ नयेत. त्याप्रमाणे आज त्यांनी मठांची तपासणी केलेली आहे आणि जिथं अतिरिक्त जी संख्या आहे जी दिसते त्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये जाण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे आज पंढरपुरातील मठांची तपासणी पोलिसांनी केलेली आहे. मठधारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की बाहेरचे कोण वारकरी येऊ नये ह्याची दक्षता घेतलेली आहे. परंतु येणारी जी आषाढी एकादशी आहे आणि पूर्ण सोहळा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे आणि मठधारक त्यांना एकंदरीत सकारात्मक प्रतिसाद देत आहेत असे एकंदरीत चित्र आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 लोकमत. तर दुसऱ्या बाजूला आषाढी निमित्त मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. एकादशी महापूजेची तयारी पूर्ण झाली आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चांदीचे दरवाजे उजळवण्यात आलेले आहेत आणि ते काम आता जोराने सुरू आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. देवाच्या गाभाऱ्याबाहेरील चांदीचा हा दरवाजा आणि चौखांबी मधील आणि चोळखांबीमधील दरवाजांना चकाकी केली जाते. 20 तारखेला होणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी मंदिर समितीच्या वतीनं जवळपास आता पूर्ण होत आलेली आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की 19 तारखेला मध्यरात्री किंवा 20 तारखेच्या पहाटे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा या ठिकाणी होणार आहे. या महापूजेसाठी मंदिराची स्वच्छता पूर्ण झालेली आहे. दिवसभरातून 3 ते 4 वेळा संपूर्ण मंदिर परिसर आम्ही सॅनिटाईज करत आहोत. यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत जेवढ्या व्यक्तींना शासनानं प्रवेश देण्याचं ठरवलेलं आहे अशा लोकांची बैठक व्यवस्था ही आम्ही निश्चित केलेली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणीच्या मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लक्ष दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळलाय. यंदा जरी आषाढी एकादशीचा सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा होणार नसला तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही रोषणाई ही केलीच आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात. थेट पंढरपूरवरून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वीरेंद्र सिंग, नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी आणि कशा प्रकारे ही रोषणाई केली गेली आहे? आषाढी वारीची पूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मंदिरातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचे जे मंदिर समितीचे कर्मचारी आहे आणि महसूल विभागाचे आहेत त्यांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे आणि विद्युत रोषणाई केलेली आहे. एकंदरीत आषाढी वारीला जी तयारी करायची आहे ती संपूर्ण होत आलेली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मानाचे वारकरी जे आहेत जे कोलते कुटुंबीय आहेत तेही पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना महापूजेचा मान मिळालेला आहे. गेले 20 वर्ष ते विणेकरी म्हणून काम करतायत पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात. त्यांना तो मान मिळालेला आहे आणि एकंदरीत महापूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. नक्कीच
धन्यवाद वीरेंद्र सिंग, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.